योद्धा न्यूज मराठी. शिरोली फाटा येथील वाहतूक कोंडी सुटणार. रस्ता रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात. खेड पुणे. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली फाटा येथे होणारी रोजची वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र रोखण्यासाठी अखेर प्रशासनानं कंबर कसलीये. स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या चौकाच्या रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नेमकी समस्या काय होती? शिरोली फाटा हा राजगुरुनगर आणि पाईट परिसराला जोडणारा मुख्य दुवा आहे. या चौकातून दररोज शेकडो जड वाहने, एसटी बसेस आणि खाजगी वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्ता अरुंद असल्यानं या ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी होत होती व अपघातांचे प्रमाणही वाढले होते. योद्धा चॅनलनं या समस्येबाबत वाचा फोडल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला. रुंदीकरणासाठी तातडीनं पावले. या गंभीर समस्येची दखल घेत स्थानिक नेतृत्वानं राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे संचालक संजय कदम यांच्याशी चर्चा केली. ग्रामपंचायतीचे पत्र आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती लक्षात घेऊन हे काम कोणत्याही पूर्वनियोजित अंदाजपत्रकात नसतानाही तातडीची गरज म्हणून मंजूर करण्यात आले. महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना 22.5 मीटरपर्यंत रस्ता रुंद करण्यात येणार आहे. चाकण येथील तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक येथील रुंदीकरण यशस्वी झाल्यानंतर आता शिरोली फाट्याचे काम हाती घेण्यात आले. प्रत्यक्ष पाहणी आणि उपाययोजना राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे साहेब यांनी आज सकाळी शिरोली गावातील पाईट रोड चौकातील ट्रॅफिक समस्येची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शिरोली ग्रामपंचायतचे उपसरपंच महेश खंडागळे यांनी चौकातील वाहतूक कोंडी दूर करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. यामध्ये वैदू वस्ती, वडार वस्ती व विकासनगर येथील सांडपाण्याची समस्या आणि पाईट रोड ते जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणांचा समावेश होता. यावर उपाययोजना म्हणून या तिन्ही वस्त्यांचे गटार बिल्केर कंपनीच्या बाजूला असलेल्या मोठ्या गटार लाईनला जोडण्याचे आणि शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे ठरवण्यात आले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना होणारा त्रास कमी होईल. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची उपस्थिती. या पाहणी दरम्यान शिरोलीचे माननीय उपसरपंच विद्यमान सदस्य महेश खंडागळे, महाराष्ट्र रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष संजय देखणे, माजी सरपंच संजय पवळे, सोसायटीचे चेअरमन तुकाराम सावंत, सुरेश शिंदे, मच्छिंद्र पवळे, गोरक्ष पवळे, बजरंग शिंदे, भगवान शिंदे, मिंदर पवळे, किरण जाधव, महादेव सावंत आणि वाडेकर व योद्धा न्यूज मराठीचे संस्थापक नारायण सूर्यवंशी, शिरोली गावचे इतर ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांचे सहकार्य. स्थानिक व्यापारी आणि अतिक्रमणधारकांनी देखील समंजसाची भूमिका घेत आपल्या टपऱ्या किंवा दुकानांचे भाग स्वतःहून मागे घेऊन विकासाला साथ दिलीये. दिलीप मेदगे साहेब यांनी विश्वास व्यक्त केला की या कामामुळे शिरोलीतील ट्रॅफिकचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. शिरोली फाटा कायमस्वरूपी कोंडीमुक्त करण्यासाठी एलिव्हेटेड रस्ता होणे आवश्यक असले तरी तोपर्यंत हे रुंदीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या शिरोली फाट्याच्या चौकात आता आम्ही आहोत. खरं तर यापूर्वी किंवा दररोज इथे खूप ट्रॅफिक होते सध्या, आणि या परिसरातून राजगुरूकडून येणारी आमच्या पाईट परिसरात जाणारी एसटी असेल, ट्रक असेल किंवा जे काही वाहनं इकडे वळतात त्यावेळेला इथं सगळं ट्रॅफिक जाम होतं. जो पुण्याकडनं येणारा जे काय हे ट्रॅफिक आहे आणि इथं रोज ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ असेल, आणि एक दिवस मला वाटतं आपल्या योद्धा चॅनलने सुद्धा ही बातमी दाखवली होती, आणि मी तत्काळ त्यावेळेला सरपंच आणि रवी सावंतांना सांगून आपल्या ग्रामपंचायतचं पत्रही आम्ही घेतलं, आणि मी आमच्या प्रकल्प संचालक संजय कदम साहेबांना तातडीने याच्याबद्दल इथं मागणी केली आणि सूचना केली की इथं हे काम होणं गरजेचं आहे. खरं तर हे काम कुठलं मंजूर नाही, परंतु याची जी काही अवस्था पाहता किंवा अचानक इथं जी काही घटना घडतात, इथं अपघात होत आहेत, इथं हायमास लावल्यानंतर इथं अपघाताचं थोडं प्रमाण कमी आहे, परंतु ही काही ट्रॅफिक समस्या मोठी आहे. आणि म्हणून
आमचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम साहेबांनी तातडीने जे काही आमचं काम सुरू आहे, म्हणजे आता आम्ही हे जे काही चौक जे आम्ही रुंदीकरण करत आहोत, मग त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला तळेगाव चौक जो आता चाकणमध्ये त्याचं रुंदीकरण झाल्यामुळं बऱ्यापैकी ते ट्रॅफिकची समस्या कमी झालेली आहे. ते पूर्ण झालेली आहे असं मी म्हणणार नाही, कारण जोपर्यंत आमचा पूर्ण एलिव्हेटेड रस्ता होत नाही तोपर्यंत या समस्या चालू राहणार आहेत. पण तोपर्यंत आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी आपण करतोय. आणि त्याच्यानंतर आंबेठाण चौकामध्ये सुद्धा रुंदीकरणाचं काम सुरू आहे. त्याच वेळेला जेव्हा या लोकांनी मागणी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सुद्धा चौकात जर आपण रुंदीकरण केलं, खरं तर हे कुठल्या एस्टिमेटमध्ये ते इन्क्लूड नाही, परंतु आम्ही त्यांना ती विनंती करून त्याच्यामध्ये कदम साहेबांना टाकायला सांगितल्यामुळे त्यांनी पण त्या तातडीनं कॉन्ट्रॅक्टरला या सूचना केल्यात आणि हा चौक आता आपण रुंद करतोय. थोडं नागरिकांचं पण सहकार्य असणं गरजेचं आहे, कारण काही गोष्टी थोड्या रस्त्यात असेल तर काही त्यांनी तेवढं ते सहकार्य दाखवलं पण आहे. कोणाचाही याला विरोध नाही. आता नेमकं हे जे काही चामुंडा आहे ना, जे काय हे माझ्या मित्राचंच आहे शिंदेचं, आणि ते सुद्धा त्यांना सांगितलं की आपण थोडंसं मागं घ्या, कारण काय होतं की आपल्याला लोकांच्या समस्या महत्वाच्या आहेत आणि हा चौक जाम होणं हे काही आपली काही चांगली गोष्ट नाही, उलट व्यवसायांवरच परिणाम होतो. आणि म्हणून आज या कामाची पाहणी करण्यासाठी आलो. तुम्हाला वाटतं काल काम सुरू झालंय आणि बऱ्यापैकी त्यांनी इकडनं या कामाच्या जी काही रुंदीकरणाला जेवढी आवश्यक आहे, म्हणजे आम्ही तर सेंटरपासून 22.5 मीटर प्रमाणे करतोय. आम्हाला जर चारही बाजूने जर तुम्ही मोकळा करून दिल्या तर मला वाटतं की हा चौक आपला चांगला होईल. यावेळेला ग्रामपंचायत सदस्य माझ्या सोबत आहेत. तुमची इकडे पाण्याची काहीतरी ड्रेनेजचं आपलं म्हणणं आहे, आपलं काय थोडक्यात सांगा. रस्ता ट्रॉफिकच्या अडचणींमुळे आणि पाण्याच्या ड्रेनेजची एक आमचा प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित पाणी जे पुण्या साईडला जातं तर त्याला अडथळा हा पाईट रोडचा एक रोड येतो, तर त्याऐवजी ती लाईन जर बिलकेअरच्या बाजूला एक गटर लाईन आहे त्याला जोडली तर ती एक समस्या आमची कमी होईल. आणि राजगुरुनगर साईडला एक जिल्हा परिषद शाळा आहे मोठी, तर त्या जाणाऱ्या महिला लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तो रस्ता व्यवस्थित होईल. म्हणजे एक दोन्ही अडचणी सॉल्व्ह होतील. एक जो रस्त्याची अडचण आहे ती सॉल्व्ह होईल आणि ड्रेनेजची लाईन सॉल्व्ह होईल. चौकातलं रुंदीकरण झाल्यानंतर साधारणतः हे म्हणतात, स्थानिक म्हणतातच, कारण पावसाचं पाणी या रोडला पुढे येतं हे स्थानिकांना जास्त माहिती आहे. आणि म्हणून जेव्हा हे काम त्याच्यात पुढच्या टप्प्यात जाईल त्यावेळेला मी पुन्हा एकदा याच्यावरती व्हिजिट करून याचं पाणी तिथपर्यंत काढण्याची जबाबदारी मी त्यांना हे सांगेन. आणि हे बिलप्लेट कंपनी जी आहे तर तिकडे ते सावंतवाडी पाणी जाईल. आपण याच्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला जेव्हा कामाच्या वेळेला काय वाटेल त्यावेळेला आम्हाला फोन करा. आम्ही हे तुमची सूचना आमच्या राष्ट्रीय महामार्गाचे आमचे जे समन्वयक आहेत, प्रकल्प संचालक आहेत, त्यांना आम्ही सांगून हे आपल्या त्या चौकाचं जेवढं चांगलं रुंदीकरण होईल आणि रोजच्याच या समस्यांतून आपल्याला थोडी सुटका होईल एवढं या निमित्ताने आपण हे प्रयत्न करू. ओके, तुम्हाला काय बोलायचं कोणाला काय? या निमित्ताने आमचे योद्धा चॅनलचे आमचे जे सूर्यवंशी साहेब आहेत किंवा भगत सर असतील, गाडेकर असतील, यांचा पण मी आभार व्यक्त करतो, कारण आपण वेळोवेळी या गोष्टी आमच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं या गोष्टी सोडवण्यासाठी तुमचे व्हिडिओ सुद्धा आम्ही परत आमच्या पुढच्या कार्यालयांना पाठवले आणि त्यामुळे याच्यावर तातडीने निर्णय झाला. त्यामुळे आपले पण खूप खूप आभार.